प्रयागराजमध्ये सुरू असलेल्या महाकुंभ मेळ्यात पुन्हा एकदा आज भीषण आग लागल्याची घटना घडली आहे. महाकुंभाच्या सेक्टर 22 मध्ये आग लागल्याने अनेक टेंट जळून खाक झाले आहेत. या आगीच्या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहोचल्या आणि आगीवर नियंत्रण मिळवले. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नसल्याची माहिती समोर आली आहे. आग लागण्याचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे. पोलिसांकडून भाविकांना शांततेचे आवाहन करण्यात येत असून घटनेचा तपास सुरू आहे. मिळालेल्या माहितीनुसार महाकुंभमध्ये लागलेल्या आगीत 15 टेंट जळून खाक झाले आहेत. आग लागल्याचं कळताच तातडीने अग्निशमन विभागाला माहिती देण्यात आली. त्यानंतर अग्निशमन दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करून टेंटला लागलेली आग नियंत्रणात आणली. पुणे जिल्ह्यात जीबीएसने थैमान घातले आहे. जीबीएसमुळे पुण्यात एकाचा मृत्यू झाला आहे. त्यानंतर आता पिंपरी चिंचवडमध्ये देखील जीबीएसने एका 36 वर्षीय तरुणाचा बळी घेतला असून हा तरुण पिंपळे गुरवचा रहिवासी आहे. 21 जानेवारीला पालिकेच्या YCM रुग्णालयात तो दाखल झाला होता. दवाखान्यात दाखल झाल्यापासून तो व्हेंटिलेटरवर होता. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली, मात्र काल त्याचा मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून राज्यात गुइलन बॅरे सिंड्रोमच्या रुग्णांमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. पुण्यामध्ये जीबीएसचे सर्वाधिक रुग्ण आढळले आहेत. पुण्यात सध्या जीबीएस बाधितांची संख्या 130 वर पोहोचली आहे. यातील 73 जणांना रुग्णांचे अहवाल हे पॉझिटिव्ह आले आहेत. यातील 20 रुग्ण व्हेंटिलेटरवर असल्याची माहिती आरोग्यमंत्री प्रकाश आंबेडकर यांनी दिली. पुण्यात गेल्या काही दिवसांपासून 1500 पेक्षा जास्त घरांचे सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यात गेल्या आठवड्यापासून रुग्णांची संख्या ही 100च्या वर गेली आहे. राज्यात कोल्हापूर, सातारा, सांगली, सोलापूर जिल्ह्यात जीबीएसचे रुग्ण आढळले आहेत. महाराष्ट्र राज्य बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळांतर्गत राबवण्यात येणाऱ्या योजनेचा लाभ घेण्यासाठी कडेगाव येथील केंद्रावर उपस्थित असलेले कामगार, त्यातील एका कामगाराला चक्कर आली. तो 2-3 दिवस झाले केंद्रावर हेलपाटे मारत होता, तरीसुद्धा त्याचे काम झाले नाही. अशी केंद्रे बंद व्हावीत अशी कामगारांकडून मागणी होत आहे. पुणे विभाग मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर यांनी पद्मशाली शिक्षण संस्थेला सदिच्छा भेट दिली. यावेळी संस्थेकडून संस्थेचे सचिव दशरथ गोप यांच्या हस्ते शाल, पुष्पगुच्छ देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी संस्थेचे सचिव दशरथ गोप यांनी संस्थेच्या एकूण 22 शाखा असून 15,000 विद्यार्थी शिकतात, 400 शिक्षक कर्मचारी आहेत आदी माहिती देऊन अतिरिक्त शिक्षक व कर्मचारी भरती, मान्यता न मिळणे, शालार्थ ID न मिळणे, शिक्षणाधिकाऱ्यांची कायम नियुक्ती, अनुदान कमी, त्यासाठी प्रचलित जुनी पद्धत, पेन्शन योजना आदी समस्या मांडल्या व या समस्यांकडे लक्ष देण्याची विनंती केली. आमदार जयंत आसगावकर यांनी यावेळी बोलताना सांगितले की अनेक प्रश्न आहेत, त्यासाठी नेहमी शासनाकडे हेलपाटे घालत असतो. अनुदान, मान्यता, विद्यार्थी संख्या, अतिरिक्त शिक्षक, शिक्षक समायोजन, अल्पसंख्याक संस्थेचे प्रश्न यासाठी शासन स्तरावर बैठक घेऊन त्या सोडवण्याचा प्रयत्न करेन अशी ग्वाही दिली. याप्रसंगी संस्थेचे उपाध्यक्ष प्राध्यापक श्रीनिवास कोंडी, खजिनदार गोवर्धन कमटम, विश्वस्त सर्वश्री पांडुरंग दिड्डी, नागनाथ गंजी, श्रीधर चिट्ट्याल, विजयकुमार गुल्लापल्ली, व्यंकटेश आकेन, मधुकर कट्टा, संगीता इंदापुरे, दत्तात्रय यनम, प्रभाकर आरकाल, श्रीनिवास गड्डम, अंबादास गज्जम, प्राचार्य युवराज मेटे, गीता सादुल, उपप्राचार्य अनिल निंबाळकर, बाळकृष्ण गोटीपामूल आदी उपस्थित होते. मग खऱ्या अर्थानं आज मागणी काय आहे आमची की विद्यार्थ्यांना चांगलं शिक्षण द्यायचं असेल तर पुरेसा स्टाफ पाहिजे. म्हणजे आता तुमच्याकडे जागा किती 20 रिक्त आहे मध्ये ना 50 म्हणजे त्याचा 50 जवळजवळ 25 रिक्त आहेत. संस्थांनी पैसे कुठं आणायचे जर शिक्षक नेमायचे म्हणते. बरं शिक्षक नाही नेमलं तर मुलांना शिक्षण कोण देणार? त्यामुळे या सगळ्या अनुषंगाने त्या ठिकाणी आपण हे मांडतोय
म्हणजे इतके विचित्र प्रकार अधिकाऱ्यांचे आहेत. खऱ्या अर्थाने हे अधिकाऱ्यांच्या डोक्यात येते मंत्र्यांच्या पेक्षा. आता परवा सुद्धा केंद्र बदलण्याचा एक निर्णय झाला. म्हणजे या केंद्रातले त्या केंद्रात, त्या केंद्रातले ह्या केंद्रात, म्हणजे ती शाळा मग बंद ठेवावी. म्हणजे आम्ही आग्रहानं त्या ठिकाणी शिक्षण मंत्र्यांच्याकडे मांडलं की सकाळी आमचे लोक तास घेतात, शाळा चालू होतात 5वी ते 9वी, आणि मग परीक्षा केंद्रावरती जातात. मग उद्या जर तुम्ही 30 किलोमीटर लांब अंतरावरचं जर केंद्र दिलं तर त्यानं करायचं कसं? शाळाला येणारच नाही. शाळा बंदच करावी ना. आणि शाळा म्हणजे महत्वाचा विषय म्हणजे आमच्या शिक्षकांच्यावर तुम्ही गैरविश्वास दाखवताय, हे सगळ्यात मोठं दुर्दैव. जर तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही महसूल आहे, आरोग्य आहे, त्या खात्यातल्या लोकांना परीक्षा घ्या. काय आम्हाला तोपर्यंत मध्ये बोर्डानं काढला विषय काय की प्रत्येक वर्गात कॅमेरा लावा. पैसे कोण देणार करा? सर्व आर्थिक काय कोण आर्थिक तरतुदीची काही तिथं जबाबदारी नसते. त्यामुळे ह्या सगळ्या बाबी जर बघितल्या तुम्ही तोपर्यंत म्हणजे ते परीक्षेचं रिसीट असते, छोटीशी बाब आहे. म्हणजे ते खऱ्या अर्थानं परीक्षेला आतुरसर बसणारे त्यांचं ओळखपत्र असते त्या वर्गाच्या सुपरवायझरनं बघण्यासाठी. त्याच्यावरती जात छापायचा निर्णय केला. जात छापली म्हणजे कशी काय म्हणजे चालले, त्याला सुद्धा आपण विरोध केला आणि 4 तासात तो निर्णय आपण बदलायला बदलला. काल सुद्धा शिक्षण मंत्र्यांच्या इतके टापरी मांडलं की हे तुम्ही करत असणारी शाळाच बंद होतील, तुम्ही जर परीक्षेची जबाबदारी घेऊन का. मग त्यांनी काल आदेश रात्री टाकला की बाबा फक्त जिथं कॉपी होते. म्हणजे आज लक्षात घ्या, चंद्रपूर जिल्ह्यातील वरोरा तालुक्यातील शहीद अक्षय निकुरे यांच्या गावातील पिंपळगाव येथे विजय मारुती धवणे यांच्या मातोश्री अनुसया मारुती धवणे यांच्या अंत्यविधीला साक्षात बजरंग बलीने दर्शन दिले. प्रेत नेण्यापासून अंत्यविधीपर्यंत बजरंग बलीरूपी वानराने प्रेताला मिठी मारली होती. हा योगायोग की चमत्कार अशी चर्चा गावात होत आहे. किती मोठी भारी शक्ती. राहू द्या त्याच्यात तुम्ही कल्ला नका कल्ला केला हाय विजूकडे झाला आता झाला. खिचडी ना आला काही ना करत तो माणसातलाच आहे म्हणून आला तो घरगुती साहेब पालन. केंद्रीय अर्थसंकल्पीय अधिवेशनाला आजपासून सुरुवात झाली आहे. अधिवेशन सुरू होण्याआधी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील जनतेशी संवाद साधला. देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यम वर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी असे मोदी यांनी म्हटले. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारतासाठी नवी ऊर्जा देईल असेही मोदी यांनी सांगितले. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या कामकाजात सहभागी होण्यासाठी मोदी संसद भवनात पोहोचले. यावेळी पत्रकारांना संबोधित करताना मोदींनी म्हटले, देवी लक्ष्मीचे स्मरण करण्याची आपली प्राचीन परंपरा आहे. मी लक्ष्मीला प्रार्थना करतो की देशातील प्रत्येक गरीब आणि मध्यम वर्गाला लक्ष्मी देवीची विशेष कृपा लाभावी. मोदींनी यातून सर्वसामान्यांसाठी अर्थसंकल्पात मोठ्या घोषणा होण्याचे संकेत दिले असल्याची चर्चा आहे. देशातील जनतेने माझ्यावर तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची जबाबदारी सोपवली. तिसऱ्या कार्यकाळाचा हा पहिला पूर्ण अर्थसंकल्प आहे. मिशन मोडमध्ये काम करणार आहे. यंदाचा अर्थसंकल्प विकसित भारताला नवी ऊर्जा देईल. 2047 मध्ये स्वातंत्र्याला 100 वर्षे पूर्ण होतील तेव्हा हा अर्थसंकल्प देशाने विकसित भारतासाठी घेतलेल्या संकल्पात नवा आत्मविश्वास निर्माण करेल. आपल्या सामूहिक प्रयत्नांनी हा संकल्प पूर्ण करू असे मोदी म्हणाले. महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती शाखा सोलापूरच्या वतीने जिल्हाध्यक्ष सुरेश पवार आज निंबोणी सलगर केंद्रातील शिक्षण परिषदेत उपशाखा मंगळवेढ्याच्या वतीने डोंगरगावसह तालुक्यांच्या विविध केंद्रातील शिक्षण परिषदेमध्ये
असर अहवालाबद्दल वस्तुस्थिती विशद करून संपूर्ण तालुकाभर प्रथम संस्थेच्या असर अहवालाची होळी करण्यात आली. यावेळी जिल्हा नेते तथा केंद्रप्रमुख प्रकाश साळुंखे, जिल्हा नेते शिवाजी शिलेदार, मार्गदर्शक अमृता कुलकर्णी, विजया पाटील, शिक्षक समिती महिला आघाडी जिल्हाध्यक्षा ज्योती कलबुर्मे, मंगळवेढा तालुका अध्यक्ष विठ्ठल ताटे, कार्यालयीन सरचिटणीस उद्धव इंगळे, महिला आघाडी तालुका अध्यक्ष सुषमा सुतार, संगीता पाटील, कविता वाघमारे, नौशाद शेख, तालुका सोसायटीचे माजी चेअरमन वंदना यादव बिले, तालुका सोसायटीचे संचालक पांडुरंग शिंदे, शिक्षक समितीचे पदाधिकारी कार्यकर्ते यांच्यासह डोंगरगाव केंद्रातील मुख्याध्यापक, पदवीधर शिक्षक बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते. मंगळवेढा तालुक्यातील विविध केंद्रातील शिक्षण परिषदेत असर अहवालाची होळी करण्यात आली. पुणे विभाग शिक्षक मतदारसंघाचे आमदार जयंत आसगावकर आणि माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांच्या हस्ते जीवन गौरव व आदर्श गणित शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा गुरुवार रोजी अक्कलकोट येथे पार पडला. सोलापूर जिल्हा गणित अध्यापक मंडळातर्फे सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्कार प्राप्त शिक्षकांचे अभिनंदन करून जयंत आसगावकर म्हणाले की गणिताचे ज्ञान आणि वापर हा व्यक्ती आणि समाज जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. सोप्या पद्धतीने शिकवण्याचे काम आमचे शिक्षक बांधव करतात. आज शासन आमच्या शिक्षकांवर विविध अशैक्षणिक कामे लादून त्यांना वेठीस धरत आहे. याचा वाईट परिणाम विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत आहे. शिक्षकांना शिकवू द्या, विद्यार्थ्यांना शिकू द्या या मताशी मी ठाम आहे. निवडून आल्यानंतर मी शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न मार्गी लावले आहेत. उर्वरित इतर प्रश्नही मार्गी लावण्यास मी कटिबद्ध आहे. यावेळी इतर काही मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी माजी पंचायत समिती सभापती मल्लिकार्जुन पाटील, राज्य गणित मंडळाचे प्रकाशन समिती प्रमुख शिवशरण बिराजदार, वळसंग पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक म्हाळप्पा सुरवसे, अक्कलकोटचे तहसीलदार विनायक मगर, नायब तहसीलदार संजय भंडारे, गणित अध्यापक मंडळाचे अध्यक्ष संजय भस्मे, श्रावण बिराजदार, महेश सरोदे, वैजनाथ हत्तुरे, अण्णासाहेब गायकवाड, लक्ष्मण चलगेरी, सचिन झाडबुके, विद्यानंद स्वामी, रामचंद्र जानकर यांच्यासह अनेक शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी तसेच पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. दिनांक 30 जानेवारी 2025 रोजी उमाबाई श्राविका विद्यालयात इयत्ता 10वीच्या विद्यार्थ्यांचा विद्यार्थी शिक्षक दिन निरोप समारंभ संपन्न झाला. विद्यार्थी शिक्षक दिन हा विद्यार्थ्यांसाठी आनंदाचा तर निरोप समारंभ हा भावनात्मक दुःखाचा प्रसंग विद्यार्थ्यांनी आज एकाच वेळी अनुभवला. सुरुवातीला प्रमुख मान्यवरांचे स्वागतगीत पल्लवी खांडवे, ऋषभ सोनटक्के, सोनाली उंडे यांनी केले. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्राविका प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा, प्रमुख पाहुणे म्हणून प्रशालेचे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे, उपमुख्याध्यापिका अश्विनी पंडित, पर्यवेक्षक बाळासाहेब पोळ, विद्यार्थी शिक्षक दिनाचे मुख्याध्यापक, उपमुख्याध्यापिका, पर्यवेक्षक तसेच इतर 10वीचे विद्यार्थी, शिक्षक, शिक्षिका यांची उपस्थिती होती. कार्यक्रमाच्या सुरुवातीला सरस्वती देवी आणि राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. त्यानंतर मान्यवरांचा विद्यार्थी शिक्षकांच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला. विद्यार्थी शिक्षक दिनानिमित्त 10वी अ ब क चे विद्यार्थी शिक्षकांनी दिवसभर शाळेचे संचालन करून विविध अनुभव घेतले. विद्यार्थी शिक्षकांनी कशा पद्धतीने अध्यापन केले हे विद्यार्थ्यांनी आपल्या मनोगतातून व्यक्त केले. याप्रसंगी प्रशालेच्या सहशिक्षिका केतकी सोनटक्के यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना सांगितले, विद्यार्थ्यांनी पारंपरिक क्षेत्राकडे न वळता करिअरची नवनवीन क्षेत्रे निवडावीत आणि प्रत्येक क्षेत्रात आपला नावलौकिक मिळवावा. प्रमुख पाहुणे मुख्याध्यापक सुकुमार मोहोळे यांनी सांगितले, विद्यार्थ्यांनी माध्यमिक शालांत परीक्षेला सामोरे जाताना कुठल्याही प्रकारचे दडपण घेऊ नये म्हणून त्यांना परीक्षेसाठी शुभेच्छा देखील दिल्या. याप्रसंगी प्रशालेच्या वरिष्ठ मार्गदर्शिका दीप्ती शहा यांनी विद्यार्थ्यांना आपल्या आवडीनुसार आपले ध्येय निश्चित करावे, त्यासाठी वेगवेगळ्या क्षमता चाचण्या विद्यार्थ्यांनी द्याव्यात असा मोलाचा सल्ला दिला. इयत्ता 10वी अ ब क च्या विद्यार्थ्यांनी प्रशालेस वाचनीय पुस्तकांचा संच आणि पियानो भेटवस्तू दिली. या सर्व कार्यक्रमाचे नियोजन इयत्ता 9वी अ च्या विद्यार्थ्यांनी केले. याप्रसंगी विद्यार्थी शिक्षक झालेल्यांचे निरीक्षण महाडिक मॅडम, उपाध्याय सर, पाटील मॅडम यांनी केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अनुष्का केत हिने केले तर आभार प्रदर्शन धनश्री होनपारखे हिने केले. या प्रसंगी प्रशालेचे कला शिक्षक प्रवीण कंदले यांनी अप्रतिम असे फलकलेखन केले. 10वीचे वर्ग शिक्षिका केतकी सोनटक्के, सोनल आनंद, मीनाक्षी बेर्डे यांचे विशेष सहकार्य लाभले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सुकुमार वारे, राजकुमार देवकते, अनुप कस्तुरे, सुहास छंचुरे, अभिनंदन उपाध्ये, वैभव बारडकर, प्रवीण शहा, अनंत वेळळे, अभिजित पाटील, प्रसंग गाडे यांनी परिश्रम घेतले. स्टूडेंट्स एंड टुडेज स्टार्स, आज का स्टार्स चमकता है. ओके,
सगळ्यांनी खूप भाषण दिलं आहे, जास्त वेळ पण नाही आहे, त्यामुळं फक्त एक ॲडवाईज आहे सगळ्यांना. ॲक्च्युली 2 ॲडवाईस. ज्यांना अजूनही माहिती नाही आहे पुढे काय करायचं, त्यासाठी पण एक मार्ग आहे. ॲप्टिट्यूड टेस्ट असतात, त्यामध्ये तुम्हाला पुढे तुम्ही कशात चांगले आहात ते कळून जाते. तर ज्यांना अजून पुढे काय करायचं आहे ते माहिती नसेल तर ॲप्टिट्यूड टेस्ट घ्या आणि त्यामध्ये तुम्हाला कळून येईल. सेकंड, बी लाईफ लाँग लर्नर्स, म्हणजे आयुष्यभर एक स्टुडंट राहा, म्हणजे तुम्हाला मला माहिती आहे हे अहंकार येणार नाही. बी लाईफ लाँग लर्नर्स, डू युअर बेस्ट, गिव्ह युअर बेस्ट, बी द बेस्ट व्हर्जन ऑफ युअर सेल्फ अँड ऑल द बेस्ट फॉर युअर बॉडी. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा राज्यस्तरीय मेळावा काल मुंबईत पार पडला. विधानसभा निवडणुकीनंतर पहिल्यांदाच राज ठाकरे यांनी पक्षाचे नेते आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला. यावेळी बोलताना राज यांनी विधानसभेच्या निकालावर शंका उपस्थित केली. याचे उदाहरण देताना त्यांनी मनसेचे पराभूत आमदार राजू पाटील यांच्या गावामध्येच त्यांना 0 मतदान झाल्याचा दावा केला. मात्र आता शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी राज यांचा हा दावा खोडून काढला आहे. मनसेच्या मुंबईतील मेळाव्यात बोलताना राज यांनी राजू पाटील यांच्या मतदारसंघाचा उल्लेख केला. राजू पाटील यांचे एक गाव आहे, पाटलांचेच गाव आहे, तिथे त्यांनाच मतदान होते. 1400 लोक त्या गावात राहतात, मात्र त्या गावातून पाटील यांना एकही मत मिळाले नाही असे ते म्हणाले होते. आता राज यांचा हा दावा शिवसेना शिंदे गटाच्या नेत्याने खोडून काढला आहे. कल्याणचे शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेश कदम यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. कल्याण ग्रामीण विधानसभेत मनसेला कुठेही 0 मतदान नाही. राजू पाटील यांच्या गावात मनसेला आघाडी आहे. पराभव कसा झाला याची चर्चा केली पाहिजे. उगाच कोणीतरी राज ठाकरे यांना चुकीची माहिती दिली आहे असंही त्यांनी सांगितलं.